संघामध्ये दोन्ही संघामध्ये यंगी स्थान आहेत. दोन्ही संघामध्ये होतकरू तरुण खेळाडू आहेत. ग्रामीण मध्ये खेळत असताना बऱ्याच वेळा चांगला खेळ त्यांनी दाखवला. पनवेलच्या अनेक विभागामध्ये हे संघ खेळत असतात. सांगडे विरुद्ध तुरमाळे आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक, शिवतेज मित्रमंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. तर टॉस जिंकला सांगडे संघानं आणि बहुतांश संघनायकांचा जो निर्णय असतो ती पसंती दिली. डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. सर्व आमचा क्रिकेट रसिक पाठीराखा वर्ग या मॅचला एन्जॉय करतोय. आज दुसरी रात्र. आशिष आला ओव्हर नंबर फर्स्ट. पॉवर प्ले 1 मध्ये अंपायर सिग्नल मॅच ऑन. 4 षटकं आणि 24 मिनिटं टायमर ऑन आहे. आता वेळ आपण पाहतो. पहिला चेंडू पडेल. 5 षटक आहेत. आपण दुसरी जी मॅच पाहतो ती 4 षटकांची असेल. 12:12 मध्यरात्रीनंतर पहिल्या फेरीतील चौथा सामना तुरमाळे विरुद्ध सांगडे. आघाडीची जोडी अक्षय आणि शुभम. गोलंदाज आशिष. डीप मिड विकेट. व्यू रचना आपण पाहतोय दूरवर डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू स्टेप आउट झाले. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन होतं. अक्षय लाईन त्यांनी ओळखली. आशिषने ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केला ऑफ साईडच्या बाहेर होता. खूप चांगल्या पद्धतीने अँगल पारितोषिक सुद्धा येतो. आणि पहिला चेंडू इथे डॉट. आशिष गोलंदाजी मार्कवर. समोर अक्षय. बॅटिंग टीम तुरमाळे. लो फुल टॉस खोदून काढलाय. क्षेत्र खाली प्रयत्न करेल लॉंग ऑनला आणि थोडा बाहेर गेला. फिल्डिंग करत असताना मंगेशला तिथे पाहिलं. मंगेशचे चांगले प्रयत्न होते. अक्षयनं बघा लाईन ओळखली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं समोर चेंडू ठेवला. अगदी खोदून काढलं. हे तंत्र आवडणारं असतं. सुरेश शेठ बुधाजी पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिक 6 हॅट्रिकसाठी यस. बॅटिंग टीमसाठी 1003 सलग षटकार. पेंदरचे उद्योजक आहेत. बॅकफुटला गेले. कनेक्शन झालं नाही. यस. पंचांकडे अपील झाली. तेवढी तटस्थ नजर होती आणि त्यांनी सांगितलं मग पंच होते वाघमारे सर, जसा चेंडू पडला तसा तो टर्न झाला आणि चांगलं टर्न सुद्धा होतं. अलीकडच्या काळामध्ये या व्हॅरिएशनला खूप महत्त्व दिलं जातं. आता धावा एकूण 4 आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. थोडा आदळला. मागे ठेवला. उचली होती चेंडूला. गुड बॉलिंग. फलंदाज आक्रमक होतो. अक्षय हे ओळखलं आशिषनं. आणि त्यानंतर बघा डॉट. चौकाराला सलग 2 डॉट. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकूण धावा दिल्या 4. बॅटिंग टीम तुरमाळे. फ्रेंड्स फॉरेवर सुद्धा म्हणूया अनेक वेळा एकत्र आले. चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला. मात्र आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये 2 संघ आमने सामने. एका बाजूला तुरमाळे, एका बाजूला टीम सांगडे. नेक्स्ट बॉल आशिष. एकूण धावा 4. फ्रंटफुटला आले. स्ट्रोक बनवला ऑन साईडला. हा फटका. ताकद प्रचंड होती आणि पंच जरूर निर्णयाची वाट पाहूया. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. तिथे नक्की काय घडलं. यस. अंपायर सिग्नल मिळतील. 4 धावा. चौकार. धमाका पाहायला मिळाला. अक्षय होता 5 मध्ये 8 वर खेळतो. शुभम त्याला साथ देतो. सुंदर वातावरण आपण पाहतो. 2 सामन्यामध्ये आशिष गोलंदाजी करत असताना WTC लाईव्ह अँड टीम खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतो. अक्षय पॉवर प्लेमध्ये त्याला खेळायचं. मैदानासाठी त्याला चांगली कामगिरी करायचं. अतिशय देखणे फटकेबाजी तो आपल्या बॅटिंग मार्फत दाखवतो. आशिष ओव्हर नंबर 1. एकूण धावा 8. करंट रन रेट 9.60. बॅटिंग टीम संघ तुरमाळे पोहोचल्या 8 वर. आशिष मागे उभा आहे. सांगडे विरुद्ध तुरमाळे. फर्स्ट ओव्हर. नेक्स्ट बॉल. समोर होता चेंडू. जास्त स्विंग झाला आणि जसा प्रयत्न केला ना तसा चेंडू थोडा टर्न होताना पाहिला. गोलंदाजामधील विविधता असणं, ताळमेळ असणं खूप महत्त्वाचं असतं आणि आशिष मार्फत ती गोलंदाजी पाहिली.
चला वेळेचं बहान थोडंसं ठेवा. मी खेळाडूंना विनंती करेन थोडं तुमचं सहकार्य असावं. आशिषनं 2 चेंडूमध्ये खराब फेकले, मात्र त्यानंतर आपण डिटेल्स पाहिले तर 4 चेंडू त्यांनी डॉट सुद्धा फेकले. ॲज कम्पेअर आपण पाहिलं अगदी मागच्या 3 मॅचमध्ये फलंदाजींचा बोलबाला राहिला. आतापर्यंत नैसर्गिक खेळ दाखवतो अक्षय. 6 मध्ये 8. पहिलं षटक सर्व चेंडू तोच खेळला आणि त्याला संघासाठी खेळायचं. आक्रमकता तुमच्याकडे असावी लागते. आता बॅटिंग टीम तुरमाळे सांगलीनं टॉस जिंकला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा आहेत. काही आमचे प्रेक्षक वर्ग कल्पेश आम्हाला माहिती देतात प्रचंड हौस आहे अगदी स्टेजच्या बाजूला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ओव्हर नंबर 2. चला 5 मिनिटं झाले. 4 षटका आणि 20 मिनिटं. टायमर ऑन आहे. 12-12 पहिला चेंडू पडला. 12-17 झाले आणि आता गोलंदाज सूर्यकांत. एक्सपिरियन्स प्लेयर आहे सूर्यकांत. मॅजिकल चेंज बॉलर आहे. सेकंड ओव्हर 5 षटकांचा पूर्वार्ध. यस परफेक्टली मिडल चेंडू ठेवला. धाव घेण्याची तयारी. तर पारितोषिक आमच्याकडे येतोय बघा. काही आमची क्रिकेटचे चाहते असतात ज्यांच्याकडून नेहमी पारितोषिकांची किमिया होत असते. सुरेश शेठ बुधाजी पाटील दोन्ही संघांना पारितोषिक आले. उद्योजक आहेत. 6 हॅट्रिक 1000 आणि 1500. यस 1500 लॉफ केला. यस ओ जवळ होता अगदी सीमारेषे जवळ. प्रयत्न चांगले झाले. चौकार जरूर येईल. अचूक टप्पा किती महत्त्वाचे असतं. विविध लयबद्धता किती महत्त्वाची असं बघा. हा चेंडू समोर ठेवला. लॉफ केला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय लॉंगॉनकडे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक रेडी होते आणि तुमचे आक्रमकतेचे ओपनिंग ब्लास्टर खेळत असताना त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा असते. अक्षय खेळतो 7 मध्ये 12. संघ पोहोचला 13. ऑफ स्टंपला ठेवला. लेन थोडा बदलला. संपायर सिग्नल विनंती करेन मी पाहुण्यांना. सुरेश शेठ बुधाजी पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन ग्रहण करावं. सलामीवीर खेळतो अक्षय. 7 मध्ये 12. शुभम साथ देतो. सेकंड ओव्हर धावा 14 आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक. ओ लाईन चांगली होती. तितकी साथ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कौतुक करावं तितकं कमी आहे. 3 षटकार ठोकल्यानंतर हे बक्षीस मिळणार आहेत. बॅटिंग टीम तुरमाळे 14 वर पोहोचलाय. आघाडी मिळवणं खूप महत्वाचं आहे कारण टार्गेट सेट करायचं. यस लॉफ केला. एक्साइटिंग पॉवर डीप कडे फिल्डर होते रेडी. कुठली चूक झाली नाही. क्रिकेट हा असाच खेळ आहे. जसं म्हटलं जातं का चित्रपटामधील रजनीकांत अगदी शेवटपर्यंत काय काय करेल याचा नेम नसतो आणि क्रिकेटमध्ये अगदी लास्ट पर्यंत कधी का होईल याचा नेम नसतो. अनोखे फटके आधुनिक फटके बऱ्याच वेळा आपण बॅटिंग करताना पाहतो मात्र इथे तोच फटका खेळताना प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक रेडी होते आपण जरूर पाहिलं. ऑन साइडला मंगेश गुड कॅच. आतापर्यंत एकूण धावा सेकंड ओव्हर कल्पेश आम्हाला माहिती देईल 14 धावा आहेत. 14 रन्स. तुरमाळे विरुद्ध आपण सामना पाहतोय सांगडे यांच्यामध्ये. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचं नॉलेज असावं लागतं असं म्हटलं जातं. क्रिकेटची डेफिनेशन आपल्याला ती खूप काय सांगून जाते. कंट्रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, इंटेलिजंट, एनर्जी, नॉलेज, टेम्परामेंट. आतापर्यंत सेकंड ओव्हर एकूण धावा 14. गोलंदाजी करताना टीम सांगडे. धावा बनवाव्या लागतील. सूर्यकांत कमबॅक करून देतोय. 1 विकेट मिळाली चौकारानंतर. मी मगाशी म्हटलं अनुभवाची शिदोर्य गती कमी केली. नियंत्रण होतं आणि हा फटका फसलाय. सूर्यकांत गुड बॉलिंग. 14 वर दुसरा धक्का. बॅटिंग टीम तुरमाळे संघाला गुड बॉलिंग. एक्सलंट बॉलिंग. पूर्वार्धामध्ये खेळत असताना या अगोदरचा सामना जिंकला आपण पाहिलं ओळी संघानं. अगदी दणदणीत विजय त्यांनी प्रस्थापित केला. प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी नामोहरण केलं. मात्र आज आपण पाहतोय
हे दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा सांगडे संघ दबदबा निर्माण करत असताना 2 गडी बाद, धावा 14 आहेत. तोरमाळ्याचे काही आमचे खेळाडू सहकारी यांच्याशी आम्ही चर्चा काढली, कारण जेव्हा क्रिकेटच्या हंगामाला सुरू झाली त्यावेळेला हा संघ सुद्धा कमी पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर सांगडे सुद्धा, मात्र प्रामुख्याने सांगडे संघ सुद्धा डे मध्ये कमी चमकला, मात्र नाईट मध्ये तो अनेक स्पर्धेमध्ये खेळतो. आणि गावासाठी जेव्हा क्रिकेट खेळला जातं तेव्हा तुमच्या अस्मितेचा प्रश्न असतो. गोलंदाज सूर्यकांत 14 धावा 2 विकेट. ओ आक्रमण प्रयत्न फसेल का? अंतर्वर्तुळामध्ये पकडला, झेल फटक्यापासून ठेवलं वंचित. आणखीन एक धक्का, काय गोलंदाजी केल्या सूर्यकांत. वैभव भोपीनं हा झेल टिपलाय आणि इथे बघा माहिती मिळते आम्हाला, कल्पेशनं जरूर सांगितलं पहिली हॅट्रिक आपण जरूर पाहिली. पहिली हॅट्रिक म्हणता येणार नाही, या अगोदर सुद्धा आपण एक मॅच मध्ये पाहिली. सलग 4 विकेट गोलंदाजाने घेतले आणि आता तोच दबदबा निर्माण केला सूर्यकांत. गुड बॉलिंग. तर 2 षटकं संपली, धावा 14. WTC लाईव्ह आज आमच्या कॅमेरामॅनच्या टीम मध्ये आम्ही सर्व आमचे मेंबर्स, अरे शेत आणि ऑल्स आमचे कॅमेरामॅन शेक करेन माई सुद्धा आहेत. सूर्यकांत 2 षटकं संपली, धावा 14. तर बघा 12ला पहिला चेंडू पडला. कल्पेशनं अगदी एक्झॅक्टली माहिती दिली, 10 मिनिटं परफेक्टली फिनिश केलं. आशिष आला. आशिष एक खूप चांगला क्रिकेटर आहे, ऑलराऊंडर आहे, संघाची भिस्त आहे. 11 मिनिटं झाले. नवीन फलंदाज आलाय. गोलंदाज मात्र आपण पाहतोय आशिषला आणि फलंदाज ऋषी घरत क्रमांक 5 वर. गडी बाद झालेत एकूण 3. थोडा डाव गडबडलाय, मात्र वेळ गेली नाहीये. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक रेडी, सिंगल मिळाली. एकनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर एकूण धावा. कुठे का होईना सुंदर पद्धतीनं खेळावं लागेल. फलंदाजांना खेळपट्टीवर जंप बसवावं लागेल. अगदी मैदानावर स्थितीचा आढावा घेतला तर ते पुनरागमन करावं लागेल. बॅटिंग टीम तुरमाळे संघाला. स्लोअर 1 एज लागली. सूर्यकांत होते बॅक स्लिपला, धाव बाद करण्याची संधी. व्हेरी क्लोज. टेक्निकल टीम कडे अंपायर सिग्नल. टीव्ही अंपायर कडे चेक केलं जाईल तिथे एक्झॅक्टली काय घडले, कशा पद्धतीने चेंडू अडवला. अगदी 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण कव्हर करतो, मात्र योग्य तो निर्णय. यस, टप्पा पडलाय. टीव्ही अंपायर जरूर इन्फॉर्मेशन देतील. तर डिसिजन पेंडिंग. बघूया काय घडेल. फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल योग्य तो. खेळाडू आपण रेडी राहा, योग्य त्या निर्णयाची वाट पाहू. संघासाठी खेळायचे फलंदाज ऋषीला, खेळायचे शुभमला. अगदी विविध अँगलना आता स्लो मोशन मध्ये चेक करताना टेक्निकल टीम. व्हेरी क्लोज आहे. डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर आमचे एक्सपर्ट्स मॅनेजमेंट. एक्झॅक्टली काय तिथे झालं ते आपण जरूर पाहूया. यस, टीव्ही अंपायर निर्णय. अगदी स्लो मोशन मध्ये काही डिफिकल्टीज येतात आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यस,
आणखीन थोडे काही चेंजेस दुसऱ्या अँगलला आता थोडंसं आपण चेक करतो पुन्हा एकदा WTC लाईव्ह टेक्निकल टीम TV अंपायर डिसिजन पेंडिंग सर्वांना उत्सुकता आहे. यस फायनली डिसिजन येईल आउट बॅट्समन होईल रनआउट आणि हा धोका व्हेरी क्लोज होता आणि आपण पाहतो आमची टेक्निकल टीम TV अंपायर्स अक्षरशः गोलंदाजी करत असताना खच्चीकरण केले आणि गोलंदाजानं केलेली ही यशस्वी वाटचाल या मॅच मध्ये खेळपट्टीवर गोलंदाजानं जंप बसवलाय. एकूण धावा पाहूया. संघाची धावसंख्या टोटल 15 वर आहे 15 रन्स. टीम सांगणे टीम आपण एका बाजूला जरूर पाहतोय तुरमाळे प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचला एन्जॉय करत असताना पहिल्या फेरीतील नवीन फलंदाज सरकला क्रमांक आपण जरूर पाहतोय 6 वर कल्पेश गायकर आणि शुभम आहे. अपेक्षा जरूर वाढल्या असतील. थर्ड ओव्हर एकूण धावफलक टोटल पाहिलं 15. थर्ड ओव्हर 5 षटकं 5 गोलंदाज हा सुद्धा स्पर्धेचा नियम. पुढचा चेंडू आशिष ओ लाईन थोडी भरकटली कनेक्शन झालं नाही. अंतर्वर्तुळामध्ये बघा सूर्यकांत तिथे होते. अंपायर सिग्नल वाईट येईल वाईटचा कॉल आणि इथे बेनिफिट. संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. बॅटिंग टीम संघ पोहोचला तुरमाळे संघ एकूण धावा 17. कशा पद्धतीनं टार्गेट सेट केलं जाईल. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. गोलंदाज आशिषला आपण पाहतोय. पुढचा चेंडू टार्गेट सेट करावं लागेल आणि आता इथे चांगली भागीदारी बनवणं खराब चेंडूची प्रतीक्षा करणं या सर्व गोष्टींवर काम करावं लागेल. आशिष ओ काय चेंडू बघा गुगली बॉल म्हणूया समोर ठेवला आणि पाहतच बसावा असा चेंडू होता. WTC लाईव्ह टीम सुद्धा कव्हर केले. टप्पा पडला त्यानंतर जसा चेंडू स्विंग झाला ना अगदी चक्रावून करणारा हा चेंडू होता. एवढा स्विंग चांगला होता. पुन्हा एकदा गुड कमबॅक. मी मगाशी म्हटलं का गोलंदाजाकडे व्हॅरिएशन व्हरायटी असेल तर तो मैदानावर दबदबा निर्माण करेल आणि अक्षरशः गोलंदाजानं खच्चीकरण केलं. गोलंदाजी करत असताना संयमी गोलंदाजी टीम सांगणे. थर्ड ओव्हर एकूण धावा 17. अजूनही वेळ गेली नाहीये. इथं मैदानावर तग धरून बसलेले तुरमाळाचे फलंदाज वेग वाढवावा लागेल आणि वेग वाढवला या तुफानी फटक्यानं. व्हॉट अ टायमिंग व्हॉट अ शॉट. गुड स्ट्रोक मिळतील 6 धावा. चेंडू गेला दन 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 करत षटकारासाठी पुढे सरकेल. दबाव वाढला टीम सांगणेवर. सामना सोडायचा नाही वचनबद्ध फलंदाज. बघा काय फटका खेळला. मनगटामध्ये ताकद होती भिरकावून दिलं. गुड स्ट्रोक रेडी होता त्यासाठी अगदी समोर उभा राहिला आणि त्यानंतर हा फटका जो सजवला ना कौतुक करूया. खूप सुंदर खूप सुंदर. नेक्स्ट बॉल एकूण धावा फलकावरची टोटल 23. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग फसवा चेंडू बीट करतोय. तर 3 षटकं 12 वाजून 30 मिनिटं 23 धावा आहेत. 2 षटकं बाकी. थोडा स्पीडअप वाढवा जर शक्य असेल तर आम्ही ड्रिंक्स प्रोव्हाइड करू. पहिल्या फेरीतील 4था सामना WTC लाईव्ह वर्ल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेत असताना मात्र गोलंदाजानं आपली मक्तेगिरी दाखवली. जिथे डिटेल्समध्ये कल्पेश सांगेल आम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. सेकंड ओव्हरमध्ये सूर्यकांतनं 6 दिल्या 3 विकेट आणि त्यानंतर कमबॅक करत असताना आपण पुन्हा पाहिलं आशिषनं धावा दिल्या होत्या 9 आणि आता गोलंदाज येतो वैभव पाटील.
सो इम्प्रेसिव्ह शॉट आपण जरूर पाहिलं. स्टँडिंग ऑव्हिएशन चांगलं. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं ज्या पद्धतीने षटकार ठोकला कल्पेशनं. कल्पेशकडून अपेक्षा जरूर असतील. 3 चेंडू तो डॉट सुद्धा खेळला. 4थं षटक. लाईन पाहिली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वैभवनं सावरलं. काहीतरी स्मित हास्य सुद्धा आपण तिथे पाहिलं. स्विंग चांगला होता. लेन चांगली होती. शॉट ऑफ द लेन पाहिलं. खूप व्हॅरिएशन तो दाखवते गोलंदाज वैभव आला. दोघांमध्ये चर्चा झाली. शुभम कल्पेश इथून थोडा स्पीडअप करावं लागेल. धावसंख्येचा वेग वाढवणं आता महत्वाचं आहे. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन कनेक्शन झालं नाही. बघा वैभवला तिथे 22चा इशारा आला. अंपायर सिग्नल. संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक थोडंसं हळूवार गतीनं खेळतोय टीम तुरमाळे. मात्र या 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 40, 45, 50 तर बनवाव्या लागतील. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं खूप महत्वाचं आहे. 4थं षटक प्रगतीपथावर. धावा एकूण 24. फटका बनवलाय मात्र नाही. सिंगल तर नक्कीच मिळेल. 2 घेण्याची तयारी. थ्रो पॅरल. अपील बघा किती जोरदार. पंच आम्हाला कळवतात टीव्ही अंपायरची हेल्प आपण घेऊया. पुन्हा एकदा इथे रनआउट आहे की नाही. मैदानावर काही अंशी का होईना ही जोडी झुंज देते. आपल्या फलंदाजांची प्रतिभा दाखवते. दमदार खेळ त्यांचा पाहायला मिळतो. सकारात्मक खेळ दाखवत असताना मैदानावर उभा आहेत आणि चोख प्रत्युत्तर देत असताना. एकूण धावा पाहूया आपण 2 कंप्लीट आहेत का नाही. भरभक्कम फलंदाजी तर करावीच लागेल. एकाग्रता मॅचकडे पुन्हा एकदा पोझिशनवर मेहनत घेत असताना बौद्ध टीम. चला फिल्डिंग लावून घ्या. टीव्ही अंपायर मदत येईल. टीव्ही अंपायर डिसिजन नॉट आउट. मॅच ऑन. तर 2 आल्या. प्राइज येतो 3 षटकार. 3 षटकारासाठी 2000 बंपर प्राइज आणि पुरस्कर्त्या सुरेश शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक. एक तर षटकार आला स्टेजच्या मागे. क्या बात आहे. 3 आले तर सुरेश शेठ यांच्याकडून 2. दोन्ही संघांना कुणी बिंदास मारा. बंपर प्राइज आहे. मात्र वातावरण गरम होणार का. ऐन मोक्याच्या वेळी षटकार आलाय. संघ पुढे सरकलाय. ताकद दाखवते कल्पेश. सामना मला सोडायचा नाही. एकूण धावा धावफलकावरची टोटल 32. सुरेश शेठ पाटील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आज मध्यरात्री नंतर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना सुरेश शेठ पाटील दोघांनाही त्यांनी संधी दिल्यात. बघा असं व्यक्तिमत्व असावं. एकासाठी नाहीये दोन्ही संघांसाठी. कुणी 3 वेळा 3 षटकार मारा आणि 2000 रुपये कमवा. आणि प्रसिद्ध उद्योजक सुरेश शेठ पाटील दानशूर व्यक्तिमत्व. 2 चेंडू बाकी. रन रेट थोडा वाढवलाय आणि आता 32 आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. अपेक्षा जरूर आहे कल्पेश कडून ज्याने 2 षटकार ठोकलेत. 6 मध्ये 14 वर खेळतोय. टॉस जिंकलाय तो सांगडेनं आणि आता मॅच मध्ये कमबॅक करतोय. सामना सोडायचा नाही. कडवी झुंजा. एक तर षटकार आलाय. बॅटिंग करत असताना कल्पेश 2 षटकार त्याने आता पाहिले. अगदी 3ऱ्या चेंडूवर खेळला आणि या अगोदर आणखीन एक आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला तर नक्कीच धावा मिळते. 2 4th ओव्हर इन प्रोग्रेस. टोटल रन्स एकूण धावा 34. कल्पेश आम्हाला माहिती देतो पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. वैभव आतापर्यंत डॉट. 1 लेग बायस. 2 षटकार सुद्धा आला. ओव्हर डिटेल्स मध्ये आपण कंपॅरिझन पाहिली. 2 धावा आणि आता शेवटचा चेंडू. टीम तुरमाळे अजून 1 ओव्हर बाकी. 12:36 महाशिवरात्रीचा पवित्र दिवस सुरू झालाय. सर्वांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आजचा दिवस आनंदाचा जाओ. मात्र बघा दबाव निर्माण करतोय. धावा घेण्यास सोडायचं नाही. धावांची भूक असावी. अंपायर सिग्नल. ओव्हर कंप्लीट. थोडा तणावाचं वातावरण टीम सांगडेसाठी.
संघ पुढे सरकेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम तुरमाळे एकूण धावा 36 धावा आहेत. करंट रन रेट. शॉर्टेस्ट टीम मीटिंग बोलावले. टीम सांगडे कशा पद्धतीनं डावपे झाकले जातील. पवित्र दिवस महाशिवरात्र सुरू झालेत. पूर्ण जगभर साजरी करणारी अनेक आमचे शंभू भक्त असतात, शिवभक्त असतात आणि महादेवाचे भक्त. आज प्रसन्न दिवस. मॅच आपण पाहतो एन्जॉय करत असताना स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक पूर्वार्धातील लास्ट ओव्हर 36. किती टार्गेट सेट केलं जाईल. टीम तुरमाळे मात्र अपेक्षा आहे 8 मध्ये 16 खेळतो कल्पेश. त्याच्या बॅट मधून जर आणखीन मोठे फटके आले तर कदाचित आघाडी मिळेल. चूक प्रत्युत्तर त्याला द्यावं लागेल. जबाबदारी स्वीकारून तो उतरलाय मैदानावर. मात्र आता त्याला आपल्या खेळाच्या माध्यमातून वेगळा नूर आणावा लागेल. 4 षटकं संपली. आतापर्यंत डिटेल्स एक्स्ट्रा आल्या. 7 विण्या आल्या. एकूण धावा 36. टॉस जिंकला सांगडे संघाने. लक्ष विद्या मॅच कडे. चला वेल दवडायचं नाहीये. सामना उत्तरार्धामध्ये आपल्याला थोडासा अटीतटीचा होईल कारण दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. चला बघा सुरेश शेठ आम्हाला सांगताना तुमच्याकडे ताकद असेल तर 3 षटकार दाखवा मारून आणि रोकडा 2000 घेऊन द्या. षटकार येणं आता बॅटिंग टीमला महत्वाचं. 36. पहिला चेंडू. काय लाईन होती. गुड बॉलिंग. अपेक्षा जरुरी आहे शुभम कडून, अपेक्षा कल्पेश कडून. गोलंदाज विना आले. स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला ते किमयागार गोलंदाजी करावी लागते. दबाव असतो आणि त्यानंतर जी जबाबदारी असते स्लॉग ओव्हर मध्ये धावा रोखायच्या असतात. विना आल्या. पुढचा चेंडू बॅटिंग करे शुभम. 36. सन्मान दिला कल्पेश. स्ट्राइक एंडला सिंगल. एकूण धावफलक 37. 37 वर पोहोचला बॅटिंग टीम. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जरुरी स्पर्धा पाहतोय. आज दुसरी रात्र. भागीदारी 12 मध्ये 22. काही अंशी का होईना संघासाठी चांगली भागीदारी त्यांनी केली. अप्रोच खेळामध्ये खूप महत्वाचा असतो आणि आता त्या रिदम मध्ये जो कल्पेश खेळतो ना त्याला विध्वंसकारी खेळ करावा लागेल. सर्व जबाबदारी त्याने घेतली. त्याच्याकडे तो किमयागार खेळ सुद्धा आणि वॉरियर म्हणून त्याला लढावं लागेल. ओ ताकदीचा प्रचंड वापर. लॉंग ऑन ला गेला. फिल्डर रेडी. सिंगल निघाला. इथे होईल धोका का नाही. यस तणाव वाढलाय. थ्रो चुकीच्या ठिकाणी फेकलाय. पाठीराखे जरूर तेच सल्ला मसलत विचार विनिमय होईल. मात्र प्रत्येक चेंडूकाने आक्रमण करायचं. आता आपण जरूर पाहतो बॅटिंग टीम कडून कल्पेश खेळतोय. 9 मध्ये 18. एकूण धावा 39. 39. उत्तमजी भोईर आमचे मुख्य आयोजक. अगदी बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं खूप छान लक्ष असतं. 39 झाले. 3 चेंडू बाकी. टीम तुरमाळे आखू टप्प्याचा लॉफ केलाय बॅटच्या मधोमध. दिस इज अ बिग शॉट. खूप ताकद होती. अगदी सहज ठोकलाय. या फटक्याची गरज. चला कल्पेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. एका बाजूला त्यांनी डाव सावरला. उपद्रव निर्माण केला आणि काय आगेकूच केलं. आतापर्यंत कल्पेशचा इंडिव्हिज्युअल स्वतंत्र वैयक्तिक खेळामध्ये आपण पाहिला तर 3रा षटकार. 3 षटकार त्याने आतापर्यंत ठोकले. जिथे संघ थोडा बॅकफुटला असताना अडचणीच्या वेळी मदतीला धावून आलाय. इंटेलिजंट क्रिकेट. 10 मध्ये 24. संघ 45. एकटा नडतो. एक पात्री अभिनय. आणि क्रिकेटमध्ये हेच तुम्हाला करावं लागतं. एन्जॉय द गेम. चेस युअर ड्रीम अँड ड्रीम्स कम्स ट्रू. तुम्हाला ती मेहनत करावी लागते आणि मेहनत करावी लागेल. आता इथून जर फाईट स्कोर उभा करायचा असेल कल्पेशला 10 मध्ये 24. 45 चेंडू शिल्लक 2. करंट रन रेट वाढलं. विनय सज्ज होईल. दबाव त्याच्यावर सुद्धा असेल आणि साहजिकच बॅटिंग करतो कल्पेश. टीम तुरमाळेसाठी हा ठरला तारणहार. संघाचा डाव गडगडला होता तो सावरला. पुन्हा एकदा प्रयत्न.
डीप कडे गेले, जर मिसफिल्ड झाली थ्रो पकडलाय, 2 धावा 2 धावेने आता चेंडू शिल्लक, लास्ट बॉल आणि टीम आता तुरमाळेसाठी सुरेश पाटील साहेब यांची ऑफर संपलेली. चला नक्कीच 47, कारण शेवटचा चेंडू. 47-47 समोर कल्पेश 11-26 वैयक्तिक. 47 टीम तुरमाळे. लास्ट बॉल खोदून काढलाय डीप कडे. 2 धावेसाठी प्रयत्न, कमबॅक खूप बघा. तिसरी धावांचा अंगर नाहीच होता, नाहीये 2च. 47+2 48-49 49 होत्या. 50 करायचे. एकदा बॅटिंग आवडली असेल तर या कल्पेश खेळासाठी कौतुक झालं पाहिजे. आणि जेव्हा जबाबदारी तुमच्याकडे येते तेव्हा असा खेळ दाखवावा लागतो. आणि क्रमांक कल्पेश 6 वर आला आणि त्यांनी संघासाठी जी लिलिया जबाबदारी पेळली, अगदी जो खेळ हवा होता आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवत. गुड बॅटिंग ती आपण पाहतो. फलंदाज कल्पेश. एकूण धावा दाफलकावरती 49. 50 करायचे. चेक. हॅलो चेक. तर इथे सांगडे टीमचे जे पाठीराखे आहेत रंगनाथ पाटील यांचा आपण सन्मान करूया. रंगनाथजी पाटील या सांगडे टीमचे ते पाठीराखे आहेत. प्रतिष्ठित नागरिक. हा संघ जिथे जिथे जातो त्या संघाच्या पाठी सामने पाहण्यासाठी येतात. हे गावकरी आहेत, ग्रामस्थ मंडळ. आणि मी विनंती करतो मामाश्रेंना की आपल्या शुभ हस्ते रंगनाथजी पाटील यांचा सन्मान करावा. 50 अप 50. सागी सरांचा लकी आकडा आहे 1500. आजचा आकडा आहे त्यांचा. मंगेश भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान 16. धन्यवाद. तर पाहुण्यांना सन्मानित केल्यानंतर शाही सत्कार सोहळे संपन्न होत आहेत. नुकता आवाज ऐकला, अगदी कोकिळ आवाज. सागरजी मांडवकर सर नेरे आणि नवनवीन चेहरे ज्यांच्या माध्यमातून घडतायत. समालोचकांना नेहमीच उत्तम दर्जाचं मार्गदर्शन, चांगले गाईड्स देत आहेत, चांगली पुस्तकं ते गिफ्ट देत आहेत. असे आमचे मांडवकर सर, त्यांचे मनस्वी आभार. आजचा पॅनल जो निवडलाय तो उत्तमजी भोईर पॅनल याने निवडलाय. समालोचक पॅनल त्यांचा आभार व्यक्त करूया. 50 धावा 50 रनों की आवश्यकता जीत के लिए चाहिए सांगड़े टीम को. काफी मजा आएगा रोशन. एक बेहतरीन मुकाबला होगा सांगड़े बनाम तुरमाले के बीच में. बीट कॉमेंटेटर म्हणून सागरजी मांडवकर सरांकडे पाहिलं जातं.
क्या बात है। मैच ऑन, चलिए 50 की आवश्यकता है 5 ओवर में 10 का रन रेट। और आइए फोकस करते हैं मुकाबले की तरफ। सागर मांडवकर सर नेरे, जो मैंने कहा था महागुरु की जो सिंहासन की गादी है वारिसदार, आगे चल के अगर कोई होगा कमेंट्री में तो वो सागर मांडवकर सर होंगे। और बहुत खुश है, नेरे टीम यहाँ से कानपुली गई, वो यहाँ से कानपुली भी जाने वाले हैं। 50 की आवश्यकता है, कंपल्सरी चेसिंग, 5 ओवर 10 का रन रेट। और बल्लेबाजी के लिए आशीष पाटिल, मंगेश पाटिल, और गेंदबाजी करेंगे ऋषि। मैच ऑन, पहली गेंद, पहली ओवर। स्क्वायर कट हल्की से ब्रश करना चाहते थे, स्लाइस ऑन द बैट, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। शून्य आता हुआ यहाँ से। अंपायर के पैनल पर यहाँ पर वाघमारे सर के साथ सुनील पाटिल सर, हमारे बाबा किंग है, जावेद परी सर थोड़ा सा आराम फरमाते हुए। बहुत ही बढ़िया पैनल है तीनों का, कमाल का, और हमेशा अच्छा पैनल है ये। ओ क्या गेंदबाजी है, देखिए मानो AK-47 जो बंदूक से गोली निकलती है वैसे इनके हाथों से गेंद निकल रही है। आज तेज गेंदबाज बहुत ज्यादा देखने मिले इस विकेटों पर। नक्कीच तेज तर्रार गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे इम्प्रेसिव्ह कार्य प्रत्येक गोलंदाजांचं आज राहिलं यांना तोच बाणा ऋषी या गोलंदाजानं सध्याच्या घडीला साध्य केलाय आणि पाहता अगदी मोठा मोठा पल्ला गाठायचा आहे। 50 धावा बनवायच्या उत्तरार्धामध्ये नॉसाकीला धोका आहे, जलद गतीने धाव इथे प्राप्त केली जाते आणि हे पाहता अगदी अकाउंट्स ओपन झाले। ऋषि घरत को देखिए, रोशन वो गेंदबाजी करने आते ना, गेंद को छुपा के रखते हैं पीछे और उसके बाद वो रिलीज करते हैं। एक अनोखा ये कारनामा करने वाला गेंदबाज है। मतलब बल्लेबाज को वो बताते नहीं कि वो लेग कटर करेंगे ऑफ कटर, छुपा के लाते हैं गेंद और उसके बाद रिलीज करते हैं। बहुत ही चालाक गेंदबाज नजर आ रहा है मुझे ऋषि घरत, और बहुत ही तेज गेंदबाजी कर रहा है। आज का पैनल मामाश्री ने चुना कमेंट्री बॉक्स में, कल भी उनका ही पैनल यहाँ पर होगा। उत्तम शेठ बोहिर साहब, हवा में गेंदे, मिस टाइमिंग, पहले विकेट की तलाश, कैच हिट का कॉल, मंगेश की पारी समाप्त हुई। OUT 1 पे 1 टीम सांगड़े, और ये खराब शुरुआत। रोशन देखिए, ये गेंदबाज का मैंने जिक्र किया कि ये पीछे गेंद बिना दिखाकर डिलीवरी करते, मतलब बहुत ही चालाक गेंदबाजी। मास्टरमाइंड कार्य पाहायला मिळतं। ऋषी नामक गोलंदाज पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान त्याची आपण दादागिरी पाहतो। 20 में विनय गाताड़े मैदान के अंदर आएंगे यहाँ पर 1 पर 1 50 चेस करने, 10 के औसत है। ऐसे में ऋषि की गेंदबाजी बहुत ही कमाल की है। पहले ओवर में अगर ये बड़े विकेट चटकाते हैं तो ये पूरा प्रेशर सांगड़े टीम पर डालेंगे, और ये मौका तुरमाले को होगा कि वो वापसी करे। तुरमाले ये टीम लॉर्ड्स में नहीं थी, वाइल्ड कार्ड एंट्री मिली इनको। उत्तम शेठ भोईर ने इस टीम को वाइल्ड कार्ड एंट्री का मौका दिया। और उत्तम शेठ भोईर की बात करें रोशन, इनके पास बड़े कॉन्टैक्ट है, कहाँ से भी टीम ला सकते हैं ये, इतनी पावर है इनके पास। कॉन्टैक्ट अगर देखे तो मैं कहूँगा बहुत ज़्यादा उनके पास। नक्कीच देवीचा पाडाचा आपण गोट्या पाहतो, शुभम राऊत त्याच्याकडे सुद्धा मोठे कॉन्टॅक्ट पाहतो आणि त्या जो अगदी 350 ते 400चा कॉन्टॅक्ट वर्ग आहे त्यांच्याकडे, एक मोठी फाइल है। बिल्कुल, जब आप टूर्नामेंट रखते तो आयोजक के तौर पे आपके पास टीमों का कांटेक्ट होना चाहिए। तो ऐसे में क्या होता है कि आपको टीम बिल्कुल कम नहीं पड़ती। अगली बॉल डिफेंस खेला, पॉइंट पर गैप में धकेला, एक गली को चीरा और गेंद फरार हो गई। मिड विकेट डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पर 4 रन। अगदी सुशोभित बाणा आपण पाहतो। अंतिम टप्प्यामध्ये धावा यायला आता सुरुवात होती। फलंदाज विनय हा आक्रमकतेनं सद्य घडीला धावा बनवतो आणि निश्चितच अगदी प्रवीणजी गायकर सर असतील, त्यानंतर अगदी योगेशजी मडवी असतील, यांच्या पॅनल जो अगदी कार्य पाहायला मिळतं। उत्तमजी भोईर यांचं या स्पर्धेमध्ये अनेक संघांना त्यांनी इन्व्हाइट केले। 5-1 विकेटों के नुकसान पर आखिरी बॉल। विनय गाताड़े बल्लेबाजी कर रहे, खाता खोला 4 के साथ आते ही, बहुत बढ़िया गैप शॉट। पैरलाइज स्ट्रोक खेलना था उन्हें, घुटना ठीक कर, और ये रफ्तार ने बीट किया है। ऋषि घरत के रफ्तार ने चकमा दिया, चौकाना कर दिया। ओवर की समाप्ति हुई जहां पर 3 गेंदें डॉट निकली, 1 विकेट आया, चौका सिंगल आया, 5 रन 1 विकेट। अब जीत के लिए चाहिए 45 आने वाली 4 ओवर में। रोशन, उत्तम शेठ भोईर साहब के साथ जब भी हम बातचीत करते हैं तो मजा आता है। बहुत हरपन मौला खिला इंसान है, हर हुन्नरी व्यक्ति महत्व है। आप देखिए, जब इनकी टूर्नामेंट शुरू हुई थी 2016-14 में, मैंने देखा यूट्यूब नहीं था, बहुत सारे दर्शक थे,
लोग जनरेटर पे बैठे थे, लाइट्स के पोल पे बैठे थे। हम भी तब नए नए कमेंटेटर करने निकले थे और हमने देखा कि इतने ज़्यादा दर्शक, रिकॉर्ड ब्रेक, कई बच्चे गुम हो रहे थे, चेन सोने की पॉकेट गुम हो रहे थे। उत्तम शेठ भोईर ने एक वक्त में आपके टूर्नामेंट ने, मैं कहूँगा की एक पॉप्युलरिटी हासिल की आहे बहुत बडी. रोशन, आपण ज्याप्रमाणे म्हणतो की गाजवलंय मैदान उत्तम शेठ भोईर साहेबांनी. नक्कीच, कारण अगदी समालोचन करत होते मच्छिंद्र पाटील सर आणि त्यानंतर अतुल म्हात्रे जो पिसारब्याचा युवा समालोचक तिथे समालोचन करत होता. आणि पहिल्यांदा या परिभागामध्ये जावेद फरीद सर आणि सुनील पाटील सरांना संधी कोणी दिली असेल तर एकमेव नाव आहे उत्तम शेठ भोईर. जावेद फरीद सर यहाँ से बने हैं इस टूर्नामेंट से, सुनील पाटिल सर मुरबी के इसी टूर्नामेंट से बने, और ये दो बड़े मशहूर अंपायर को हम यहाँ पर देख रहे हैं. उत्तम शेठ भोईर ने ये जो मैं कहूँगा कि टूर्नामेंट है लगातार इसमें ये रखी है आपने, अगर आप देखें बिल्कुल सातत्यता रखी है और कमाल की टूर्नामेंट है. 5 पे 1 45 चाहिए, 4 ओवर में मात्र. फुल टॉस गेंद है, कमजोर शॉट इनटू द स्क्वायर, कैच ड्रॉप. बहुत खराब फील्डिंग. ये तो मेन कैप्टन है शायद ज्ञानेश्वर गायकर ने. रोशन, कैप्टन ने ये कैच छोड़ी है. नक्कीच अगदी झेल भूमिदान होताना पाहिलं. अनोखासा झेल वेगळ्या पद्धतीने पकडणं काही चांगलं झालं, कारण समोरच्या रिवर्स अगदी आपण समोरच्या दिशेने जेव्हा डोळ्यांसमोर हात असतात तेव्हा झेल पकडणं काहीसं कठीण होऊन जातं. और कैच आशीष पाटिल की छोड़ी है. ये सबसे बड़ा बल्लेबाज है सांगड़े टीम का. ऐसे में ये नुकसान भरपाई आपको जरूर देखने मिलेगी, क्योंकि आशीष ये मामूली बल्लेबाज नहीं है. कई बार विनिंग पारी आशीष ने खेली है विकेटों पर. शॉट अच्छा है, ग्राउंड शॉट, डीप में फील्डर है. 1 रन महज मिले बा. 1 पे दोनों बल्लेबाज शांत होते हुए सिंगल के साथ 7 रन. किसी भी गेंदबाज को मार नहीं लग रही है. मतलब आप देखिए रोशन, एक ही चौका लगाए, हर गेंद पर सिंगल डबल आ रहे. सांगड़े टीम ये जो 50 चेस कर रहे, लगता है उन्हें ज्यादा मशक्कत करनी पड़ेगी साहिल के खिलाफ. 1.2 7 रन 1 विकेटों के नुकसान पर. अपील, अंपायर फिंगर गोज अप, LBW. विकेटों की मास्टर माइंड आहे माननीय श्री चेतन दादा नागेश भोईर, अध्यक्ष खारघर तळोजा सिटी वेलफेअर असोसिएशन. खरं तर या परिभागामध्ये सातत्याने समाजसेवा हीच ईश्वर सेवा मणी बालगड अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांची आपण ख्याती पाहतो असे आमचे एकच वादा चेतन दादा. या परिभागामध्ये सर्वाधिक मोठा रास दांडिया सोहळा त्यांच्या माध्यमातून पाहिला. लगातार 2 पर्व. क्या बात है. युवा नेता, उनके इस नज़र से उन्हें देखा जाता है. और इस बार स्कूटी थी नवरात्रि में, काफ़ी बड़ा प्राइस था, एसी वगैरह बहुत कुछ होता है उनके नवरात्रि में. 7 पे 2 मुश्किल है सांगड़े टीम के लिए. लगभग विकेट जा रहे बड़े. आशीष पाटिल भी आउट हुए. अब वैभव के साथ विनय काताड़े. वाइड यॉर्कर बॉल बल्ले के किनारे लगे, स्लाइस ऑन द बैट, कोई रन नहीं, 0. कमाल की गेंदबाजी साहिल की. साहिल रोहित घरत की तरह गेंदबाजी कर रहे. जो रोहित ने, ऋषि ने ताबड़तोड़ गेंदबाजी की थी ताकतवर, वही साहिल कर रहे. बिल्कुल उनके कदमों पर कदम रख के नक्शे कदम पे गेंदबाजी शुरू है. वैभव को काया पलट करना है, मैच में वापसी करनी है. चलिए, डॉट गेंदें आ रही है. 50 का लक्ष्य बड़ा बनता जा रहा है. डगआउट में टेंशन है, परेशानियां बढ़ती जा रही है चिरबा सांगड़े टीम के लिए. कितना आसान सा लक्ष्य था, लेकिन 11 गेंदों पे 7 रन बने महज, 2 विकेट. 2 ओवर लगभग समाप्त होने आई और रन रेट अभी तक चेस नहीं कर पाई, क्योंकि 2 ओवर में इस टीम को 20 तक पहुंचना था, लेकिन ये 7 तक पहुंची. 13 रन दूर है. आखिरी बॉल किनारे लगी, कैच ड्रॉप. ऋषि कमाल की कोशिश थी, सिंगल बटोरा, आखिरी गेंद थी. इसी के साथ 2 ओवर का एक खेल समाप्त हुआ. 2 ओवर के तामझाम में स्कोरबोर्ड पे 8 रन. अब चाहिए 42 आने वाली 18 गेंदों पर. क्या मुकाबला है रोशन. किसी ने सोचा नहीं था कि इतनी ताकतवर गेंदबाजी यहाँ पर आपको देखने मिलेगी. और जो ताकत उत्तम शेठ भोईर साहब में हम यहाँ पर देख रहे हैं, 1 मैन शो. उत्तम शेठ भोईर साहब, पूरी जिम्मेदारी, लेकिन उनके कंधों से कंधा मिलाकर ये पूरा बैनर देखने मिल रहा है.
ये देखिए पीछे पूरी गैंग है हमारी, आयोजक कमेटी, इनकी बहुत बड़ी मेहनत है, उनका भी जिक्र करेंगे। अगर ये ना होंगे तो उत्तम शेठ बोईराज टूर्नामेंट होना इतना आसान नहीं है। ये कंधों से कंधे मिलना चाहिए नाइट टूर्नामेंट के लिए। बूंद बूंद से सागर बनता है, एकता का प्रतीक है। और उत्तम शेठ बोईर आपका प्यार है उनके लिए और उनका भी प्यार है आपके लिए। 3 ओवर 42 की आवश्यकता। रोशन क्या लगता है, क्या वैभव और विनय गाताड़े जो ट्रम्प कार्ड है, क्या ये सिकंदर चलेंगे इस मुकाबले में जिसमें चिरोबा सांगडे को एक बढ़िया जीत मिलेगी? सर्वाधिक मोठा पल्ला गाठायचा आणि हा पल्ला गाठायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील। अगदी तृतीय षटकादरम्यान टार्गेट करावं लागेल आणि त्यानंतर अगदी सामना विजयाच्या समीप हा येऊ शकतो आणि त्या दिशेने काहीशी घोडदौड करण्यासाठी सांगडे संघ सज्ज आहे। हा सांगडे संघ नेहमी संघर्ष जाणतो आणि संघर्षाच्या जोरावरती अगदी वेगळं सामर्थ्य या संघानं अविरतपणे या यंदाच्या हंगामामध्ये राखले। अनेक डे नाईट स्पर्धेमध्ये या संघानं अजिंक्यपद जिंकली। याने या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय तोरुमाले। अगदी विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद शक्ती प्रदर्शन सादर करतायत, परंतु अंतिम टप्प्यामध्ये मोठा पल्ला गाठत असताना पहिलाच बॉल आणि ते पहिल्याच बॉल वरती विकेटचं राहिलं पतन। झटका क्रमांक 3। त्यानंतर अगदी उत्तम शेठ भोईर यांचे सारथी, सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य। अगदी दुसऱ्या रात्रीमध्ये येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, चांगला माहौल है दुसऱ्या रात्रीमध्ये। बिल्कुल सबके चेहरे पर 70 mm की मुस्कान है, स्माइल है, उसके पीछे कई रीजन भी है, खुश है, होने चाहिए। 8 पे 3, 50 की दूरी है, 42 अब बचे हैं। कल्पेश गेंदबाजी कर रहे हैं, कल्पेश स्कोरर है हमारे पेदर के मशहूर स्कोरर, शायद अब एरोफ्लेक्स में काम करते हैं। बहुत बढ़िया, चतुर है। ओ क्या गुस्से से गेंद कर रहे हैं, मिल गई विकेट। बहुत ज़्यादा पोटेशियम पावर लगा रहे हैं, उनकी आवाज़ मैदान में गूंज रही है। और ये मिडल ऑफ द स्टंप, ये देखिए उनके दर्शक भी चिल्ला रहे हैं। ये मज़ा आ रहा है रोशन मुकाबले में। अगदी मिडल स्टंप धडधाकड बाण पग बाद हा लेग बिबोरची शिकार काढू बाद होतोय आणि यातून काहीशी कठीणाई निर्माण होऊ शकते। पल्ला अगदी मोठा बलकट आहे, बलशाली धावसंख्या बनवायची उत्तरार्धामध्ये आणि हे पाहता अगदी धावसंख्येला पूर्णपणे लगाम, धावसंख्येला टाळेबंद केले। कटाक्ष बाण आहे, तीक्ष्ण धारदार गोलंदाजी ज्याच्या जोरावरती धावसंख्येला थांबवले। पल्ला अगदी मोठा होता, सांघिक कोट्यासाठी अर्धशतकाची आवश्यकता असताना फक्त धावा लागतायत। 4 गडी बाद 8। सांगड़े टीम तुरुप का इक्का विनय गाताड़े। अगर विनय गाताड़े पे ये पूरी जिम्मेदारी है कि ये ट्रम्प कार्ड 50 चेस कर सकता है। पूरी जिम्मेदारी विनय इकलौता, उन्हें लड़ना पड़ेगा। एक था टाइगर, अगर ये मुकाबला कोई फिनिश करेगा तो वो विनय का नाम सबसे ऊपर हो सकता है। 8 पे 4, आधी टीम बाहर। यहाँ पर फंबलिंग हुई है, अंपायर ने डेड बॉल घोषित किया। ट्रेन यहाँ से गुजरती हुई दीवा एक्सप्रेस, क्या बात है। और अल्पेश बल्लेबाजी के लिए आ चुके हैं नंबर 6 पे। 42, 8 का आंकड़ा अनलकी है अभी तक। 8 का आंकड़ा अभी जाके थोड़ा आगे बढ़ा, जब से 8 रन थे तब 2 विकेट गए। और देखिए फंबल हुए, वहां पर स्ट्राइक रोटेट हुए अल्पेश के खाते में, 2 मुकम्मल हुए। 10 रन स्कोरबोर्ड पे, 40 रन और बनाने हैं रोशन। क्या ये बनेंगे आने वाली चंद 15 गेंदों पर? क्या मुकाबला बनाए? गोलंदाजीचा पण गाजावाजा पाहतो पहा, गोलंदाजाचा आवाज ही तितका दणकट आहे आणि तितकीच धाकड गोलंदाजी तो सद्यस्थितीला साकार करतो। ओहो, मॅजिक बॉल, परफेक्ट बॉल, पूर्णपणे रोखून धरले, धावसंख्येला थांबवले। अजूनपर्यंत क्रिकेटर्स एक राज आहे, लढतीला एन्जॉय करतो, त्यांचं मनपूर्वक स्वागत। WTC लाईव्ह
ही इथे एंजॉय करते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्पीड गन, रफ्तार का राजा कल्पेश, कितनी ज्यादा रफ्तार है उनके पास. गेंदे बची यहाँ पर 14, गेंदे बची है 13, 13 गेंद 40. क्या मुकाबला बना है रोशन. यहाँ पे कल्पेश ने 5 गेंद पे 2 रन 2 विकेट. ये टर्निंग पॉइंट ओवर है. कमाल की गेंदबाजी की कल्पेश ने, लाजवाब, बहुत ही खूबसूरत. और ये दबाव पूर्व बल्लेबाजी हो रही है यहाँ पे. दबाव में मैं कहता हूँ कि प्ले द नेचुरल क्रिकेट, हमेशा नेचुरल खेल खेलिए. कल्पक कल्पक बुद्धी आहे, तंत्रशुद्ध बाण आहे. धाकड गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला स्टॉप केलंय. जी आवाजी राहिली त्या आवाजी जोग या गोलंदाजाचा ढंका पाहिला. आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान फक्त आणि फक्त धावा बनतायत. 4 गडी बाद 10 धावा सांगडे. आणि आता पल्ला गाठायचंय. अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रति षटकागणिक 20.00 ची सरासरी अवगत करायची आहे. सामना अजूनपर्यंत मुठ्ठीमध्ये सांगडे संघाच्या, परंतु आत्मनिर्भर आत्मबळ खेळी ही साकार करावी लागेल. अगदी स्वतःकडे सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुला मरण नाहीये. हे श्रीमान हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे. आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं खेळाची उत्पत्ती सांगडे संघाला करावी लागेल. आणि स्पर्धा सुद्धा अगदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाच्या नावानं अनेक वर्षांची परंपरा इथे अविरत राखली आहे मित्रमंडळींनो पेंदरकरांनी. 12 गेंद बची है. क्या आसमान के तारे चमकेंगे चेरोबा सांगड़े. क्या इनके बल्लेबाज जीत के शिल्पकार बनेंगे. जिस विनय गाथाड़े का मैंने जिक्र किया था, क्या वो विनय गाथाड़े ट्रम्प कार्ड इस मुकाबले में जीत का परचम लहराएंगे. आइए उसे देखते हैं. इकलौता विनय बचा है जो मुकाबले में सांगड़े को जीत का परचम लहरा के दे सकता है. इसमें वो क्षमता है, वो ये बल्लेबाज है. 12 पे 40. ज्ञानेश्वर को देख सकते विकेटों के पीछे. फील्डिंग रिस्ट्रिक्शन, सिली पॉइंट, कवर पॉइंट, मिड विकेट, स्क्वायर लेग, मिड ऑफ. डॉट गेंदे आ रही है, परेशानियां बढ़ रही है, दबाव आ रहा है. मैंने कहा नेचुरल क्रिकेट के लिए जो पिछले ओवर में अल्पेश ने भी दबाव में क्रिकेट खेला और उन्हें डॉट गेंदें ज़्यादा डाली गई. दबाव में जब आप खेलते हो प्रेशर में तो माना कि आपके पास डॉट गेंदें आपके खिलाफ आती है. आपने देखा भारत ऑस्ट्रेलिया का वर्ल्ड कप अहमदाबाद स्टेडियम में भारत पे कितना दबाव था, पब्लिक प्रेशर था और भारत ने वो मुकाबला हारा. यह अपील कौन सी थी भाई, कहाँ लगी. लेग बाइज, बिल्कुल लेग बाइज की अपील थी. वैसे दबाव में कभी न क्रिकेट खेला, इसीलिए भारत ने वर्ल्ड कप हारा. अहमदाबाद स्टेडियम में जो पब्लिक प्रेशर था और पैट कमिंस ने 1.5 लाख लोगों को शांत किया था. पहला खिलाड़ी हमने देखा जिन्होंने इतनी पावर लगाई. 11 पे 4. हवाई हल्ले नहीं आ रहे, छक्के नहीं आ रहे, चौके नहीं आ रहे और मुकाबला एक तरफा हो रहा धीरे धीरे. एकतर्फी सामना. आणि या सामन्यामध्ये जितकी धाकड फलंदाजी त्या जो गोलंदाजी सुद्धा खूप चांगली पाहायला मिळते. आणि हे पाहता अगदी धावसंख्येला रोखले. 50 धावसंख्येची आवश्यकता होती. वारंवार डॉट बॉल खेळणं काही संगलट आले आणि प्रत्येक गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी ते साकार केली. जीतने के लिए चाहिए 11 बने 39 चाहिए. 3 डॉट बॉल लगातार, कोई रन नहीं. हवा में पीछे फील्डर, 4 डॉट गेंदे विकेट. ये बैटन ओवर के नजदीक जा रहे हैं प्रवीण और कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. 39 रनों की आवश्यकता है. OU2 बल्लेबाज अल्पेश की ये पारी रोशन समाप्त होती हुई और उत्तम शेठ भोईर मामा यहाँ पर रानमेवा वालाच्या शेंगा परोसते हुए. पेन वरून या वाळाच्या शेंगा येत आहेत. रानमेवा ही खासियत आहे आयोजकांची. डगआउट में चाहिए क्वालिटी रानमेवा है यहाँ पर. क्या बात है, बिल्कुल उत्तम शेठ भोईर की तारीफ करनी पड़ेगी. उनके पास जो उनके सिलेदार है बहुत ही कमाल के, मदद कर रहे हैं उनको. यस, मैच ऑन. चलिए 11 पे 5. आधी टीम बाहर गई है, मुकाबले में कुछ नहीं बचा. विनय गाथाड़े भी कुछ नहीं कर रहे. सिंगल डबल का मैच नहीं है और ये मुकाबले में तुरमाले का पूरा कमबैक है. कभी कभी रोशन ऐसा होता है कि वाइल्ड कार्ड एंट्री में जो टीम आती है खेलने तो वो लगातार मुकाबले जीतती जाती है. ऐसा होता है.
और तुरमाली वो एंट्री है वाइल्ड कार्ड की, वो ट्रॉफी भी लेके जाएगी शायद, हो सकता है वाइल्ड कार्ड। क्योंकि आज की टीमें आयोजक को कॉल करती है हमें लो टीम में रखो, ऐसे में क्या होता है कि पहले से वो टीमें हार जाती है, कॉन्फिडेंस डाउन होता है। और मैं हमेशा रायगढ़ में देखता हूँ रोशन की आयोजक को परेशान किया जाता है कि हमें ई में रखो, एफ में रखो। हमारी टीमें खुद को पहले से कमज़ोर समझती है कि हम कमज़ोर है, ऐसा नहीं है, खुद को कमज़ोर ना समझे। क्योंकि यही टीमें जब भिवंडी में खेलने जाती है तो पूरे चिट्टियाँ वहाँ पर एक साथ उड़ाई जाती है, वहाँ पे किसी के साथ भी खेलते हैं। टेम्बोडे गोरसेबग के साथ खेले रतनबुआ चषक में। तो ये मैं कहना चाहता हूँ कि खुद को कमज़ोर ना समझे, क्योंकि आप पहले माइनस में जाते हो। 12 पे 5 6 छक्के लगने के बाद भी सांगड़े ये मुकाबला नहीं जीतेगी, क्योंकि 38 चाहिए। और मैं जिक्र करता हूँ इस ट्रॉफी का उत्तम शेठ भोईर साहब के साथ हमारे विकास, कल्पेश, ये पूरी टीम 2014 में जब टूर्नामेंट शुरू हुई थी पहला सीजन, अनिकेत सागर जब वो छोटे थे तभी से इस आयोजन में जुड़े। क्या बात है, बहुत बढ़िया। बारह पे 5 चलिए, 38 चाहिए 6 गेंदों पे। सांगड़े टीम ने कहां पर गलती की वो बताएंगे, लेकिन खासदार बैलगाड़ा शरद जो समाप्त हुआ बालामामा महात्रे, उसका भी थोड़ा रिकॉर्ड यहाँ पर बताते हैं कौन से जोड़ी ने बाजी मारी। क्योंकि इस मुकाबले में कुछ नहीं बचा, एक हाथ नो बॉल आएगा तो मजा आएगा, एक हाथ कमबैक होगा। खासदार चषक में पहला नंबर आया, एमआईडीसी में पहली बार ये जोड़ी जीती है। नो बॉल, ये तो सच में नो बॉल आ गया रोशन, नो बॉल है, फ्रीड बॉल। ओम साईराम प्रसन्न, मनीष रमेश म्हात्रे, पडगे पनवेल यांचा घरचा पक्ष आणि रायफल साज गट 5 गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि त्यांनी नंबर मारले। यस, नो बॉल, फ्रीड कंटिन्यू करते हैं। 6 गेंद पे 38 की आवश्यकता थी, नो बॉल 1+1, 6-36 फ्रीड बॉल। विनय गाताड़े 6 छक्के मारने इनको, युवराज सिंह, हर्षल गिब्स, इन्होंने 6 छक्के मारे थे सागर अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, वो 6 छक्के विनय गाताड़े को मारने। ओ पहला नहीं, एक टप्पा, कोई बात नहीं, फ्रेड पे 4 रन, वाघमारे सर का इशारा आता हुआ। और अब बच चुके 1, इसके बाद लास्ट मुकाबला होगा, 5 पे 32 चाहिए। महाशिवरात्रि का पर्व आ चुका है, मैंने अभी कहा अकाल मृत्यु जो मरे वो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त वो महाकाल का। महाप्रयागराज महाकुंभ मेला समाप्त होगा आज 26 फरवरी को। बहुत लोगों ने गंगा में स्नान किया, एक बहुत अच्छा गाना है, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते। कम से कम 80 करोड़ लोगों ने शाही स्नान किया महाकुंभ में, त्रिवेणी संगम पर। रायगढ़ से बहुत गए थे रोशन। मुझे लगता है देखिए, शाही स्नान करने से क्या होगा, आपका मन स्वच्छ होना चाहिए। चार पे 31 चाहिए, अच्छा खेल रहे मायनिक, यहाँ पर थोड़ा मजा ले रहे। शरीर को धोने से कुछ नहीं होगा, मन तन को धोना जरूरी है दोस्तों। शरीर नहाने से सिर्फ स्वच्छ होता है, लेकिन मन तन का क्या। 4 गेंद पे 31 चाहिए, 4 छक्के लगने के बाद भी कुछ नहीं होगा। तो चलिए आइए अगली टीम टॉस के लिए, जो आखिरी मैच यहाँ पर खेला जाएगा। आरडी स्पोर्ट्स ओवली टीम आई है टॉस के लिए, और उनके खिलाफ इनमें से जीतने वाली का मैच होगा। लेकिन हम यहाँ पर रुकेंगे और अगले पूरे मैच के लिए सागर मांडवकर सर जुड़ेंगे। धन्यवाद यहाँ पर मौका देने के लिए उत्तम शेठ भोईर साहब। नाइट टूर्नामेंट काफ़ी ज़्यादा है, लगातार ये टूर्नामेंट्स कवर करनी पड़ रही है, लेकिन अच्छा खेला चेरोबा सांगड़े। रन आपके लिए 50 बहुत कम थे, आपको 6 गेंद पे 10 बनाने थे, आपने सोचा 5 ओवर में 50 बनाने। अगर आप सोचते 6 गेंद में 10 तो आप जीत जाते। सोचने की टेक्निक होनी चाहिए रोशन, क्रिकेट में, चेसिंग में आपके सोच पे डिपेंड करता है कि आप जीतोगे या हारोगे। हमेशा सोचिए कि 6 गेंदों पे कितने चाहिए, 10 कितने आसान थे आपके लिए।
आपने बड़ा टारगेट सोचा कल्पेश, 5 ओवर 50। आखिरी गेंद 30 रनों की लीड अभी तक रखी है, तो इसका मतलब तुरमाले आगे पहुंचेगी और अगला मैच होगा आरडी स्पोर्ट्स ओवली बनाम तुरमाले के बीच में। आज का मैच नंबर 6। बहुत बहुत धन्यवाद उत्तम शेठ भोईर साहब, इस टूर्नामेंट में हमें मौका देने के लिए। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे चषक 2025, और यह मैच जीता है तुरमाले ने, और मैच का हीरो होगा कल्पेश गायकर केजी। कल्पेश ठरला मॅन ऑफ द मॅच मानकरी। पुन्हा एकदा संपूर्ण शिवदेश मित्रमंडळ, गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर, आमचे सन्माननीय आयोजक सबसे ग्रेट उत्तम शेठ भोईर यांचं मनस्वी ते आभार व्यक्त करतो। सालाबाद प्रमाणे आम्हाला याही वर्षी समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल पेंदरची पहिली दाढी अगदी बाबा किंग माननीय श्री बबनदादा पाटील साहेब, आमचे आधारस्तंभ यांचे सुपुत्र म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो, त्यांचा लांब टिक्का पाहतो, त्यानंतर अगदी दाढी, आणि या दाढीने कमाल केली खऱ्या अर्थानं।